ही बातमी आहे। महाराष्ट्र सरकार एकीकडे उद्योग वाढीसह गुंतवणुकीचे दावे करत असताना दुसरीकडे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये तब्बल 36,200 कंपन्या बंद पडल्यात। खुद्द केंद्र सरकारने संसदेत याबद्दल माहिती दिली, पाहूयात। महाराष्ट्र सरकारकडून औद्योगिक विकासाचे दावे केले जात असताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या उद्योगांबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात काहीशे नव्हे तर तब्बल 36,211 खासगी कंपन्यांना टाळं लागलं। केंद्र सरकारनंच लोकसभेत हे धक्कादायक आकडे दिलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ बाजे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर हे उत्तर केंद्राकडून मिळाले। खासगी कंपन्या बंद पडण्याचा सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी मुंबईला बसलाय। त्यानंतर पुणे, ठाणे या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शहरातल्या कंपन्यांनी कुलूप ठोकलंय। विशेष म्हणजे महाराष्ट्राची चिंता वाढवणारे हे आकडे खुद्द केंद्र सरकारनेच दिलेले असताना याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही। महाराष्ट्राची स्थिती बघून मी त्यावर माहिती देतो, असं उत्तर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिलंय। एक दिवस याला मला दिला गेला पाहिजे, कारण अशा पद्धतीचा एकदम आकडा महाराष्ट्रावरून आदळणं त्याची चौकशी केली गेली पाहिजे। म्हणून मी एक दिवसामध्ये हे सगळं व्हेरीफाय करतो, पण सध्या तरी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आमच्याकडे कुठेही नाही। मी तेच सांगितलं, केंद्र सरकारनं जरी दिलं असलं तरी मला महाराष्ट्रामध्ये बघायला पाहिजे ना। मी केंद्र सरकारचं उत्तर चुकीचं आहे असं म्हटलं नाही मगाशी देखील। मी काय सांगितलं, मी तपासतो, जर झालं असेल तर ते कशामुळे झाले ते तुमच्यासमोर ठेवतो, आणि नाही झालं असेल तर का नाही झालं ते तुमच्यासमोर ठेवतो। नाही, चाकणच्या बाबतीत ते झालंय। चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिक हे चाकण MIDC ला सोडून महाराष्ट्रामधलं दुसऱ्या MIDC मध्ये गेले असं आम्हाला कळालं। पण रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुखसुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत। आणि सरकारचं झालंय काय की घोडेबाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही। हे फार दुर्दैवी आहे। जर एकट्या महाराष्ट्रातच 36,000हून अधिक कंपन्या बंद पडल्या असतील तर त्यातून किती भीषण बेरोजगारी तयार झाली असेल याचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीयेत। राज्यात कोणत्या शहरात किती कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी पाहिल्यास मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजेच 12,009 कंपन्यांना कुलूप लागलं। पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झाल्यात। ठाण्यामध्ये 4,704 तर नागपूरमध्ये 1,478 कंपन्या बंद झालेल्या आहेत। नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 654 कंपन्या बंद पडल्या आहेत। क्षेत्रनिहाय कोणत्या विभागात कंपन्या बंद झाल्या हे पाहिल्यास व्यापार क्षेत्रामध्ये 4,196 कंपन्या बंद झाल्यात। बांधकाम क्षेत्राशी संबंधित 2,356 कंपन्या बंद पडल्या। शेती क्षेत्राशी निगडीत 1,178 कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळलाय आणि सेवा क्षेत्रातील इतर कंपन्यांचा बंद पडण्यात समावेश आहे। हो, मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळताना 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या। त्याच्यात मुंबई शहरात सगळ्यात जास्त 12,000 कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि नाशिकमध्ये जवळपास 840 कंपन्या बंद पडलेल्या आहेत। ही माहिती धक्कादायक माहिती समोर आली। हे बघा, ह्याच्यामध्ये काही अडथळे असतील। ईज ऑफ बिझनेसच्या माध्यमातून नवीन ॲक्ट, कंपनी ॲक्टमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे। ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात आणि त्याच्यामुळे तांत्रिक गोष्टींमुळे जर काही अडथळे येत असतील तर लवकरच सरकार ते दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय। उद्योग आणि गुंतवणुकीबद्दल महाराष्ट्र सरकार मोठमोठे दावे करतं, मात्र वास्तवात एकीकडे राज्यातून 36,000 कंपन्या बंद पडल्याचं केंद्रानं सांगितलेलं असताना दुसरीकडे पुण्यातल्या चाकण MIDC मधून 20 कंपन्यांनीही काम बंद केलंय। खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी यामुळे चाकणमधून 20 कंपन्या आता साताऱ्यातल्या खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होणार आहेत। चाकणसारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या MIDC मधून फक्त खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 20 कंपन्या बंद होत असल्यानं सरकार विरोधात संताप व्यक्त होतोय। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हजारो तरुण पदवी घेऊन बाहेर पडतात।
त्यांचा रोजगाराचा प्रश्न भेडसावत असतानाच जर आधीच्याच 36,000 कंपन्या बंद होत असतील तर महाराष्ट्राच्या ही चिंतेची गोष्ट आहे. सरकार फक्त पक्ष फोडण्यात आणि घोडे बाजारात व्यस्त असल्याची खरमरीत टीका विरोधक करू लागले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.